तेथे शीतत्वाचा अभावच आहे. परंतु अग्नीचे निमित्त दूर झाले असताना पाणी थंडच होते. म्हणून शीतत्व हा पाण्याचा निरंतरचा स्वभाव म्हटला आहे. दृष्टांत देतात. या दृष्टांतावरून पुढे सिद्धांत घटवणार आहे. कारण अशी शक्ती तर सदैव आढळते. हीच शक्ती व्यक्त झाली असताना स्वभाव व्यक्त झाला असे म्हणतात. व हा केव्हा तरी व्यक्तरूप होतो. तसेच कर्माच्या निमित्तामुळे आत्मा अन्यरूप झाला आहे. तेव्हा तर केवल ज्ञानाचा अभावच आहे. परंतु कर्माचे निमित्त नष्ट झाल्यानंतर नेहमीसाठी केवल ज्ञान प्रगट राहते. म्हणून केवल ज्ञान हा जीवाचा निरंतरचा स्वभाव आहे असे म्हटले आहे. केवल ज्ञान पर्याय आहे. परंतु ही पर्यायच्या रूपामध्ये सदा सर्व काळ व्यक्त झाल्यानंतर ती राहते. पर्यायीच्या धर्मानुसार ती प्रत्येक समयाला बदलते. परंतु केवल ज्ञान ॲज सच, केवल ज्ञानाच्या अपेक्षेनं ती पर्याय अनंत काळपर्यंत केवल ज्ञान रूपानंच राहते. एक वेळा प्रगट झाल्यानंतर म्हणजे प्रत्येक समयाला पर्यायीचा स्वभाव बदल नाही. परंतु तशाच प्रकारची दुसरी पर्याय, तशाच प्रकारची तिसरी अँड सो ऑन, अशा ह्या अपेक्षेनं केवल ज्ञान हा जीवाचा निरंतरचा स्वभाव आहे असं म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे पाण्याचा स्वभाव थंड आहे असे समजून गरम पाणी प्याले किंवा उपयोगात आणले तर दाह होईल. तद्वत केवल ज्ञान स्वभावामुळे अशुद्ध आत्म्यासही केवल ज्ञानी मानून आत्म्याचे अनुभव केले तर दुःखच होईल. याप्रमाणे जे जीव आत्म्यास केवल ज्ञानरूप अनुभवतात ते मिथ्या दृष्टी आहेत. केवल ज्ञान रूप अनुभवतात. अनुभवन हे पर्यायीच राहते. अनुभवन करणारी ही पर्याय, अनुभव करणारी ही पर्याय. तर पर्यायीमध्ये केवल ज्ञानाचं अनुभवन फक्त केवली आणि सिद्ध भगवंतांना असते. केवल ज्ञान स्वभाव तुमचा आमचा सदैव आहे. ती केवल ज्ञान होण्याची शक्ती, त्रैकालिक शक्ती आज विद्यमान आहे. आणि ती विद्यमान आहे म्हणूनच पुरुषार्थाने ती पर्याय प्रगट होऊ शकते. केवल ज्ञानाची पर्याय प्रगट कुठून होईल? जे काही प्रगट होईल आतमधून प्रगट होईल. अर्यंत अवस्था, सिद्ध अवस्था ज्या काही प्रगट होणार आहेत त्या सर्व शक्तिरूपाने या आत्म्यामध्ये ऑलरेडी फिट केलेल्या आहेत. अरहंत सिद्ध आचार्य नमन नाही अरहंत सिद्ध आचार्य ना. त्या कुंद शतकचा पहिला श्लोक. साधु है परमेश्वर सब आत्मा की अवस्था आत्मा ही है शरण. अनंत सिद्ध आचार्य उपाध्याय साधू ह्या सर्व पाचही पर्यायी आहेत. अर्यंत पर्याय, सिद्ध पर्याय, साधू पर्याय आणि सब आत्मा की अवस्था आहे ही आत्म्याच्या पर्यायी आहेत. म्हणून शरण जायचं असेल कोणाला तर आत्म्याला जा शरण. म्हणजे अनंत दशा प्रगट होईल.
कारण अरहंताला शरण गेल्यानंतरही बघितलं तर अरिहंतसुद्धा आपल्या त्रैकालिक ध्रुव आत्म्याला शरण जात आहे. अरिहंत कोणाला शरण जात आहेत? त्यांच्या स्वतःच्या आत्म्याचं शरण घेत आहेत. म्हणून मग हुकमाचा एका कोण आहे? हुकमाचा एका काम फत्ते करणारे अरहंत नाहीत, ते तर मार्गदर्शक तत्व आहे. अरहंत सिद्ध पंचपरमेष्ठी हे मार्गदर्शन करणारे. मार्गदर्शन म्हणजे मार्ग दाखविणारे, म्हणजे मार्ग वेगळा आहे, अरिहंत भगवान वेगळे. तुम्हाला पकडायचा मार्ग का अरहंतांना पकडायचा? अरहंताला पकडतात तर ते हाती लागणार नाहीत आणि ते आपल्याला काही देऊ शकणार नाही. ते काय म्हणतात का भैया हा मार्ग आहे मोक्षमार्गाचा, शाश्वत आनंदाचा मार्ग हा असा आहे, हे याचं फक्त ते दिग्दर्शन करतात. तुम्ही त्या मार्गाचं अवलंबन घ्या, आमचं अवलंबन घेऊ नका. काय म्हणतात अरिहंत भगवान? आमचं अवलंबन घेऊ नका, तुमचं कल्याण होणार नाही. तुमचं कल्याण तुमच्या त्रैकालिक ध्रुव स्वभावाचं अवलंबन घेत असाल तर तुमचं कल्याण होईल. आणि हे सांगण्यासाठी आमचं समोशरण लागलेलं आहे, दुसरा काही उद्देश नाही. वस्तुव्यवस्थेचं ज्ञान हे करून घ्या या समोशरणाच्या माध्यमातून. आणि ही वस्तुव्यवस्था आहे का याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिपूजेला, जैन धर्मामध्ये व्यक्तिपूजेला अजिबात स्थान नाही. आम्ही व्यवहाराच्या लेवलमध्ये आमच्या चारित्र्याच्या कमजोरीमुळे, मिथ्या मान्यतामुळे व्यक्तिपूजेचं स्तोम माजविलेलं आहे. हे जैन धर्मात अजिबात कबूल नाही. मुळामध्ये पूजा भक्ती वगैरे हा शुभराग आहे, हा एक टेम्पररी रिलीफ आहे. पेन बाम लावली म्हणजे काही कॅन्सर बरा होत नाही. दुखते पोटामध्ये, कुठं दुखते आहे तर ठीक आहे बा, आता पेन बाम चोळून घे, थोडंसं रिलीफ होईल तर होईल. असा थोडा वेळ रिलीफ होण्याचा हा प्रकार आहे भक्तीचा. मुळामध्ये जी बिमारी सर्व तुम्हा मला लागलेली आहे, जी अनंत काळामध्ये आत्तापर्यंत दूर झाली नाही आणि या काळामध्ये पॉसिबिलिटी आहे बिमारी दूर होण्याची, ती म्हणजे मिथ्यात्वरूपी कॅन्सर. हा जो प्रत्येकाला लागलेला आतापर्यंत होता मागच्या भावामध्ये, आणि ती बिमारी घेऊन हा प्रत्येक जीव या पंचम काळामध्ये जो अवतरित झालेला आहे, प्रत्येक जीव हा मिथ्यात्व घेऊनच आलेला आहे. म्हणजे ही गॅरंटी झाली का आजपर्यंत तुम्ही आम्ही जे भ्रमण केलं मागच्या भावापर्यंत, ते सर्व गलत तरीकेनं केलं, मिथ्यात्वामध्येच केलं आणि मिथ्यात्व घेऊनच इथे आलं. म्हणून आपण सर्वजण, तुम्ही आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर उत्पन्न झालेलो आहोत. आता प्रश्न वैकल्पाचा आहे की आता मिथ्यात्वामध्ये राहायचं का सम्यक्त्वामध्ये आहे, हे प्रत्येकानं ज्याचा त्याचा डिसिजन घ्यायचा. प्रत्येक आत्मा वेगवेगळे आहे, प्रत्येक आत्म्याची गती वेगळी आहे, प्रत्येकाचं कर्म अलग अलग आहे. म्हणून ह्या डिसिजन घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी, भगवान आत्म्याची प्रतीती करण्यासाठी हा सर्व संगम, ही सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने हे प्रकरण आहे की निश्चयाभासी. म्हणजे आता सर्व मागच्या प्रकरणाचा निचोड असा की आम्ही कुदेवाच्या कुदेव, कुगुरू, कुशास्त्र यांची परीक्षा करून त्यांना मोडीत काढलं. बरोबर झालं, पुष्कळसं काम केलं. म्हणजे 90% काम झालं आहे आपलं की आम्ही आता त्याच्यातून बाहेर पडलो. आता पूर्ण जैन धर्मावर आमची श्रद्धा आहे. आता ही जैन धर्मावर श्रद्धा आल्यानंतरही त्याच्यामध्ये थोडासा दोष दाखवतात. मकान बांधल्यानंतरही, ढाचा उभा झाल्यानंतरही त्याच्यामध्ये कला कसोरी करणारे उपदेशक असतात. कारण या ठिकाणी तुम्ही असंही करून टाका, या ठिकाणी असं करूया, अशी आर्च द्या वगैरे वगैरे. हे जे तशा प्रकारे आता आम्ही गृहीत मिथ्यात्वातून बाहेर पडलो, गृहीत मिथ्यात्वातून बाहेर पडलो, खरे देव गुरु शास्त्र यांचे अनन्य भक्त झालो.
तरी आमच्यामध्ये काही थोड्याशा त्रुटी आहेत. त्या त्रुटी आचार्यकल्प पंडित तोडरमलजींनी या 7व्या अध्यायामध्ये त्या त्रुटी आपल्या नजरेला आणून दिलेल्या आहेत आणि त्याचं चिंतन केलं म्हणजे त्याही त्रुटी निघून जातील. तर त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे का जो असं मानतो का मी वर्तमान काळामध्ये सिद्ध आहे. तर असं साधारणपणे कोणी मानत असतील म्हणा, पण आपल्यापैकीच कोणी मानतच नाही ना. त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला लागू नये. मानतो का आपण मी सिद्ध आहे म्हणून? भले आम्ही म्हणतो मैं ही सिद्ध परमात्मा म्हणायला हरकत नाही. अहो शब्द तेच राहणार का नाही. द्रव्य स्वभाव असला तरी शब्द तेच, पर्याय स्वभाव असला तरी शब्द तेच. त्या शब्दाचा अर्थ द्रव्याच्या दृष्टीनं घ्यायचा का पर्यायाच्या दृष्टीनं घ्यायचा, फक्त एवढंच तारतम्य बाळगायचं, विचारायचं नाही का. म्हणून सिद्धोहम जाप काय, सिद्धोहम 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 अर्यंतोहम म्हणा. भाव कोणता आहे की माझा तो स्वभाव सिद्ध बनण्याचा आहे. आज वर्तमान काळामध्ये माझी पर्याय पामर आहे. असू दे, पामरती फक्त ज्ञेय ठेव. त्याच्याकडं जास्त त्याचं चरबिचन करू नको. वर्तमान पर्यायी सर्वांच्या खराब आहे, रागद्वेषानं बरबटलेल्या असू दे, त्याचं ज्ञान असू दे. परंतु याच्याशिवाय इतकी गंदगी असतानाही माझ्याजवळ एक शुद्ध भाग आहे. तो भगवान आत्मा त्रिकाली शुद्ध ज्ञानानंद स्वभावी अनंत गुणांनी परिपूर्ण भरलेला, अनंत शक्तींनी युक्त असलेला तो भगवान आत्मा आज आजच्या तारखेला आजच्या समयाला विद्यमान आहे. त्याच्याकडं बघ आणि त्याच्याकडं बघणे, त्याची प्रतीती करणे, त्याचा विश्वास करणे आणि त्याचा बहुमान करणे, यालाच म्हणायचं परम पुरुषार्थ. पुरुषार्थ याच्यापेक्षा आणखी दुसरा कोणता नाही. भगवंतासमोर दंडबैठका काढून नमस्कार करणे, 108 वेळा नमस्कार करणे, शरीर थकून जाईपर्यंत आणि शरीर मोडेपर्यंत ज्या काही क्रिया आहेत त्या धार्मिक क्रिया नाहीत. सर्व धर्माचा भाव तुझ्या मान्यतेवर आहे, तुझ्या श्रद्धानावर आहे. श्रद्धानाचंच नाव सम्यक दर्शन आणि म्हणून सम्यक दर्शन हाच धर्म आहे. बरं, सम्यक दर्शन हाच धर्म आहे. वस्तू सहावं धम्मो. वस्तूचा स्वभाव, आत्म्याचा स्वभाव काय? वस्तू म्हणजे आत्मा आहे. वस्तू म्हणजे साही द्रव्य, साही द्रव्याची प्रतीती, साही द्रव्याचं ज्ञान आणि यथास्थित ज्ञान हे सुद्धा आवश्यक आहे. तर त्या 6 द्रव्यामध्ये सारभूत असलेला आत्मा, त्याचा जो स्वभाव आहे, कायम राहणारा स्वभाव आहे. जसं इथं दृष्टांत दिलं आहे की पाण्याचा कायम राहणारा स्वभाव शीतल आहे, कायम राहणार आहे. तसं आत्म्याचा स्वभाव आपल्या शांत स्वरूपामध्ये, आपल्या अनंत गुणांच्या शुद्ध पर्यायीमध्ये राहण्याचा याचा स्वभाव आहे. आणि मग तो स्वभाव कसा प्राप्त करायचा आहे याचं नाव आहे पुरुषार्थ. स्वभाव आणि पुरुषार्थ हे 2 गोष्टी माहीत असल्या की पूर्णपणे शुद्ध पर्यायी उत्पन्न होते. तर इथे हा या पॅरेग्राफमध्ये दृष्टांत पाण्याचा दिलेला आहे की पाण्याचा, की जोपर्यंत अग्नीचं निमित्त आहे तोपर्यंत पाणी गरम आहे. तर पाणी हे वास्तविक त्याच्या स्वभावानंच गरम आहे, निमित्त त्या ठिकाणी आहे उष्णता. तर हा जो गरमपणा आहे हा पाण्याचा औपाधिक भाव झाला. आमच्याही कर्माचा उदय जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या प्रवृत्तीमध्ये, आमच्या पर्यायीमध्ये विकार भाव आहे, औपाधिक भाव आहे, रागद्वेष आहे. अर्थात हे रागद्वेष हे कर्मामुळं आलेले नाही, परंतु कर्माच्या उपस्थितीमध्ये आहेत, कर्माच्या निमित्तामध्ये आहेत, आमच्याच अपराधानं आहेत. परंतु हा आमचा स्वभाव नाही.
पाण्याला नेहमी आपल्या बॉइलिंग पॉईंटमध्ये राहणं हा पाण्याचा स्वभाव नाही आहे. पाण्याचा स्वभाव शीतलता आहे. एवढंच काय, कुठे आग भडकली आणि तुमच्याजवळ थंड पाणी नसेल भिजवायला, उकळतं पाणी जरी असलं, ते उकळतं पाणी जरी फेकलं तरी त्या उकळत्या पाण्याचा जो शीतल स्वभाव आहे, त्या शीतल स्वभावामुळे अग्नी विझेल. अग्नी भडकणार नाही पुन्हा. का गरम उकळतं पाणी फेकलं तर उष्णता आणखी वाढली असं होणार नाही. उकळतं पाणीसुद्धा आपला शीतल स्वभाव, पाणी अग्नीवर टाकलं ते तरी ती शीतल आहे हे सिद्ध होते, कारण अग्नी विझून जाते त्यावेळेला. म्हणून स्वभाव हा कायम राहणारा आहे. जी कायम राहणारी वस्तू आहे तीच आपला ध्येय पाहिजे, तोच आदरणीय पाहिजे. यालाच म्हणायचं पुरुषार्थ. हा पुरुषार्थ सुरू होतो, सम्यक दृष्टीचा पुरुषार्थ सुरू आहे. त्याच्या मान्यतेमध्ये भगवान आत्मा बसलेला आहे. मी शुद्ध बुद्ध निरंजन असा स्वभावाने परमात्मा आहे, ही मान्यता. त्याचा उपयोग जरी बाहेर लागलेला आहे, बाहेरच्या कार्यामध्ये लागलेला आहे, व्यवहारामध्ये गुंतलेला आहे, तरी त्याची मान्यता आतमध्ये अशा प्रकारची पडलेली आहे का मी तो नव्हे, मी हा नव्हे, मी तर भगवान आत्मा आहे, ही मान्यता आहे. आणि या मान्यतेमुळे सम्यक दृष्टी जीवाला रात्रंदिवस संवर निर्जरा चालू आहे. पुढचा मुद्दा, रागादी विकार आहेत तरी कोणाचे, याबाबत समीचीन दृष्टिकोन. रागादी विकार प्रत्यक्ष या जीवास होत असताना देखील भ्रमाने जे लोक आत्म्यास रागरहित मानतात, त्यांना प्रश्न असा की हे रागाधिक झालेले तर आढळून येतात, हे कोणत्या द्रव्याच्या अस्तित्वामध्ये आढळतात. जर शरीर अथवा कर्मपुद्गलात आढळतील तर ते मात्र अचेतन अथवा मूर्तिक ठरतील. परंतु हे रागादी भाव प्रत्यक्ष चैतन्यसहित अमूर्तिक भासतात. म्हणूनही हे भाव आत्म्याचेच आहेत, हेच समयसार कलशमध्येही सांगितलेले आहे. आता पहा, रागादी भाव कुणाचे आहेत. जेव्हा आपण द्रव्य दृष्टीने विचार करतो तेव्हा काय विचार करतो की रागादी रागादीपासून तो ते 29 भाव आहेत ते माझे नाही. दृष्टी त्या ठिकाणी आपल्या स्वभावावर आहे. द्रव्य दृष्टीनं हे कसं नाही की रागादी भाव जीवाचे नाहीत, जीवाच्या स्वभावात बसत नाहीत, हे तेवढंच खरं आहे. परंतु ज्यांनी सर्वथा असंच मारून बसला की रागादी आमचे नाही आहेत आणि रागादी पर्यायीमध्ये तो आसक्त झालेला आहे, रागद्वेष करताना आढळत आहे आणि तरी म्हणत आहे की रागादी माझे नाही, तर त्याच्या म्हणण्यामध्ये चूक आहे की नाही. त्याच्या म्हणण्यामध्ये ही चूक आहे का तो वर्तमान पर्यायसुद्धा रागादींनी रहित आहे असं मानतो. ही त्याची चूक आहे निश्चय भाषेची. ही चूक त्याने आपली दुरुस्त करून घ्यावी, हे पंडितजी सांगतात. कलश आहे तो कार्यत्वात् कृतं न कर्म न च तत् जीव प्रकृत्योर्द्वयोत् अज्ञान्या प्रकृते स्वकार्यफलभो भावानुषङ्गाकृति नैकस्या प्रकृतेरचेत्त्वनन्दना जीवोऽथ कर्ता ततो जीवस्यैव च कर्म तच्चिदत्वं ज्ञाता न वै बुद्ध्या. कार्यत्वात् अकृतं न कर्म सिद्धांत सांगितलेला आहे. जे कर्म आहे, जे कर्म म्हणजे कार्य, ते कार्यत्वात् अकृतं न. कोणीतरी कार्य केल्याशिवाय, कोणीतरी कार्य व्यवहारात उदाहरण, कोणीतरी कार्य केल्याशिवाय कर्म म्हणजे कार्य उत्पन्न होऊ शकत नाही. नच तर जीव प्रकृत्योर्द्वयो. आता त्या ठिकाणी जीव आणि प्रकृती म्हणजे कर्म दोन्ही आहेत. संसार अवस्थेमध्ये
जीवाचे भावही काम करत आहे आणि कर्माचा उदयही काम करत आहे. अज्ञाय वरचा जो विसर्ग आहे त्याचा र झाला संधी नियमाप्रमाणे, तो र इकडे आला. अज्ञाया अज्ञ मनुष्य, अज्ञानी मनुष्य, मिथ्यादृष्टी. अज्ञ मनुष्याचे प्रकृते हे आता अज्ञा ही झाली प्रकृती, विशेषण करा आज्ञा. प्रकृतीचं जीवाचं. प्रकृतीचं अज्ञाया प्रकृते हे म्हणजे अचेतन असणाऱ्या ही प्रकृतीचं जी मानलं. अज्ञ म्हणजे ज्ञानाने रहित अशी जी अचेतन प्रकृती आहे, म्हणजे अचेतन कर्म, ते त्याचं स्वकार्य फलभोग हे त्याचं जर स्वकार्य मानलं तर फळसुद्धा त्या कर्माला भोगावं लागेल. नुसत्या कर्माचं जर रागद्वेष हे कर्माचंच कार्य मानलं तर रागद्वेषामुळे उत्पन्न होणारी अशांतता ही सुद्धा त्या कर्मालाच भोगावं लागेल ना. भावानुषंगात कृती, त्याचा जो भाव आहे, त्याचं जे फळ आहे, त्याच्या अनुषंगाने कर्मच दुःखी होईल. न एकस्याः प्रकृतेः अचित्व लसनात् अचेतनत्वात. न एकस्याः म्हणजे एकट्या अचेतन असणाऱ्या प्रकृतीचं हे सुद्धा कार्य नाही. न एकस्याः प्रकृतेः अचित असणारी ही प्रकृती हे जे कर्म आहे, हे या कर्माचंही रागद्वेषाची उत्पत्ती करणं हे कार्य नाही. लसनात जीवो अस्य कर्ता ततो, आणि म्हणून कार्य तर झालं आणि इकडे कर्म तर हे अजीव आहे, अज्ञ आहे, ज्ञान नाही. मग त्यांच्यावर कोण प्लॉट देईल कर्मावर? मग कोणावर दोष येईल शेवटी? मग जीवावर झाला. तर तू एवढा जाणणारा आहे, तुझ्याशिवाय कोण करणार आहे रागद्वेष? जीवो अस्य कर्ता ततो, म्हणून जीवच हा त्याचा कर्ता आहे. या पर्यायीचा कर्ता, या पर्यायीचा गुन्हेगार जीवच आहे. याचा काय अर्थ की निश्चय भाषेनं जे म्हटलं होतं की नाही, रागद्वेष जर आत्म्याचे नाहीच आहे, या रागद्वेषाचा आम्ही करताच नाही आहे. रागद्वेष करतो त्याला या कलशाद्वारे अमृतचंद्र आचार्यांनी उत्तर दिलेलं आहे की मग रागद्वेष करणारा कोण आहे? कर्म तर बिचारे ते तर अजीव आहेत, ते कुठं रागद्वेष करतील? तुझाच गुन्हा आहे. म्हणून निश्चय न्यायाचा जो पक्षपाती आहे, म्हणजे ओव्हरडोस ज्याने निश्चय न्यायाचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं खाली आणण्यासाठी सांगितलं की हे पर्यायमध्ये रागद्वेष बघ, जरा तुझ्या पर्यायीकडे बघ. पर्याय आहे, भलेही ती आमच्या ध्यानाचा विषय नाही, परंतु प्रत्यक्ष सत्य परिस्थिती आहे, तिलाही नजरअंदाज करू नको. हे सांगतात रागाधिक कुणाचे प्रश्न तो उभा राहिला नाही. हा जो मानतो आहे ते रागाधिक जीवाचे नाही, तर मग पुद्गलाचे ठरवले. पुद्गलाचे मानले तर आपत्ती ती येईल की रागाधिकाचं फळ काय? कर्मबंध. तर बंध कुणाला होईल? कर्मालाच होईल, जीवाला बंध होणार नाही. मग म्हणतो दोघं मिळून झालं, जीव आणि पुद्गल कर्म या दोघांनी मिळून ते रागाधिक केले. तर दोघांनी मिळून केले की नाही केले? दोन द्रव्ये एक काम तरी करत नाही. तर दोघांनी वस्तुतः केले मानले तरी आपत्ती काय येईल? दोघांनाही त्याचं फल भोगावं लागेल. कर्मफल भोगताना दिसत नाही. आणि म्हणून यावरून हा भाग नक्की झाला की रागद्वेष हा जीवाचा अपराध आहे. आता शब्द तो एक मोलाचा त्यात टाकायचा आहे की रागद्वेष हा अपराध जीवाचा नाही, अज्ञानी जीवाचा आहे. हा शब्द महत्वाचा आहे. जीवाचा अपराध मानला तर ज्ञानीलाही राहील. जीव तर ज्ञानी पण आहे, अज्ञानी पण आहे.
म्हणून ज्ञानी जीवाजवळही रागद्वेष नाही, उद्गलातही रागद्वेष नाही, जीवातही रागद्वेष नाही. अज्ञानी अज्ञानी जीवा. जीवाचे रागद्वेष आहे. काय काय म्हटलं मी? नाही आलं लक्षात. ज्ञानी जीवात रागद्वेष नाही, कर्मात पहिला नाही. एक नियम पाहिला की ज्ञानी जीवाच्या ठिकाणी म्हणजे काय कळालं? सम्यक दृष्टी. त्या ठिकाणी रागद्वेष नाही. याचा अर्थ काय? रागद्वेष आहे तरी तो त्याची मानत नाही, त्याचं तो स्वामित्व घेत घेत नाही. नाही म्हणून नाही. दुसरा भाग पाहिला आपण, कर्माचा जीवाच्या नाही. ठिकाणीही रागद्वेष नाही. आत्मा जर रागद्वेषी मानला तर सिद्धांनाही रागद्वेष व्हायला पाहिजे, तेही जीव आहे. बरोबर. जीवाचेच रागद्वेष मानले तरी आपत्ती येते. तर म्हणतात जीवाचेही रागद्वेष नाही. पुद्गलाचे मानले तर पुद्गलाला रागद्वेषाचं फळ भोगावं लागेल, म्हणून पुद्गलाचेही नाही. दोघाचे म्हणून मानले तर दोघं त्याचं फळ वाटून घेतील, म्हणून त्यांचेही नाही. तर मग कुणाचे? तर त्याचं उत्तर मिळालं की रागद्वेष हे अज्ञानी जीवाचे आहे. यांनी याचा अर्थ निश्चयाभाषीनं काय केला? आचार्यांना काय सांगायचं होतं की रागद्वेषाचा करता अज्ञानी जीव आहे, ज्ञानी जीव नाही, हे आचार्यांना सांगायचं होतं. निश्चयाभाषीनं एकांत काय केला त्यातला की रागद्वेष माझे नाही. स्वतःला ज्ञानी समजून बसला आणि रागद्वेष माझे नाही. ज्ञानी नाही हे जर मानलं की रागद्वेष माझ्या पर्यायीत नाही, तरी तो ज्ञानी होत नाही. मागचं वाक्य काय बोललं? रागद्वेष माझ्या पर्यायीत नाही हे जर ज्ञानीनं मानलं तर तो ज्ञानी राहील का? नाही, तो अज्ञानीच झाला. म्हणून ज्ञानी हे मानतो की माझ्या स्वभावात रागद्वेष नाही, पण पर्यायीत माझ्या रागद्वेष आहेत आणि त्याचा कर्ताही मीच आहे. परंतु कर्तृत्व घेत नाही, स्वामित्व घेत नाही, म्हणून ज्ञानीला त्याचा कर्ता म्हटल्या जात नाही. तर ह्या निश्चयाभाषीची ही मान्यता राहते आणि हे सत्य आहे, सतत चालू राहते की आपल्याला तेवढंच पाहिजे असते, काही करायचं नसते. आणि प्रमाद असतो आपल्या जीवनात. आपण त्या कथनाचा, आचार्यांच्या त्या कथनाचा आशय उलटा पकडून हेच करतो की रागद्वेष तर पुद्गलाचे आहे, क्रोध मान माया लोभ आत्मेचे नाहीच. तर मी करतच नाही, करत असतानाही मी करत नाही. पंचेंद्रियाचे विषय आत्माच भोगत असतानाही मी भोगत नाही, असं जो मानतो आहे तो आपला अपराध दुसऱ्यावर टावलतो आहे आणि म्हणून तो नियमाने अज्ञानी आहे. हा भाग ते स्पष्ट करतो. एक वाक्य अजून महत्वाचं आहे, भावकर्म चेतनेशिवाय होत नाही. हा, भावकर्म हा, भावकर्म चैतन्यानुसारी आहे, हा, हे एक वाक्य याच्यात आहे. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे मग ते कर्माला ते भावकर्म, सॉरी, कर्माला भाव कर्म म्हणतच नाही, नाही. चेतना नाहीये तिथे म्हणून भावकर्म तिथे नाहीत. तिथं नाहीच. कर्मामध्ये चैतन्य नाही. भावकर्म कुणामध्ये? जीवामध्येच भावकर्म. जीवाच्या रागद्वेषालाच भावकर्म म्हणणार आहोत. बरोबर. आणि ते जीवामध्येच राहील, ते कधी पुद्गलात होत नाही. हे रागादिरूप भावकर्म कार्यरूप आहेत, कुणीही केलेले नाहीत असे नाही का? असे नाही, कुणीही कार्य आहे ना. हं. मग त्याचा आचार्यांनी हा एक महत्वाचा त्याला प्रश्न उभा ठेवला. कार्य आहे आणि कर्ता नाही असं असं होतं. होत नाही. हा. बरोबर. कारण ते कोणतं तरी कार्य जर असेल, परिणाम असेल, तर त्याचा कर्ता नियमाने असलाच पाहिजे. हो. त्या त्या द्रव्याचं कार्य जेव्हा घडतं तेव्हा ते ते द्रव्य त्याचा कर्ता होते. आता रागाधिक जर जीवाच्या जीवनात आम्हाला दिसतं आहे म्हणजे कार्य आहे. कार्य आहे तर मग त्याचा कर्ता निश्चित कोणीतरी असला पाहिजे. त्याचा कर्ता नाही असं कधी होत नाही.
आणि मग तो करता कोण आहे याचा खुलासा केला की केवळ भूतगल नाही, केवळ जीव नाही, तर अज्ञानी जीव या रागद्वेषाचा करता राहणार आहे. दोघं मिळूनही पुष्कळदा आगमात हा शब्द येतो. हळद आणि चुना यांचं मिश्रण झाल्यामुळे जसा तिसरा रंग येतो, तसं या दोघांचा संयोगात रागद्वेष होतात असं आगमात कथन येतं. पण याचा अर्थ दोन मिळून एक कार्य झालं हा नाही. दोघांनी आपापला स्वभाव सोडला. म्हणून जो आपण उभयबंध पाहतो नेहमी, तो उभयबंधात दोघं मिळून एक झाले हा नाही. दोघांनी आपल्या स्वभावाची च्युती केली, याचंच नाव दोघं एक झाले हा आहे. चुन्याने आपला पांढरापणा सोडला, हळदीने आपला पिवळेपणा सोडला, लाल रंग आला. तर हा लाल रंग दोघं मिळून पुद्गलाचा स्कंद असल्यामुळे शक्य आहे. म्हणून तो दृष्टांत पुरा इकडे जीवावर नाही लावायचा. नाही का? मी काय बोलली? बरोबर काही लक्षात नाही आलं. हळद आणि चुना याचा एक रंग मिश्रण झाला, तर त्या पुद्गलामध्ये स्कंध रूपानं परिणत होताना दोघं एकमेकांच्या स्वभावाचा स्वीकार केला असा उपचार होऊ शकतो पुद्गलात. तसा जीवात नाही, जीव कर्मात नाही. मी काय बोलली? बंधे ठिको पारिणामिकोचं सूत्र आहे आपल्याला. जेव्हा दोन पुद्गलांचा बंध होतो तेव्हा अधिक गुणवाला कमी गुणवाल्याला आपल्या रूपानं परिणाम होतो. हे स्कंधाची प्रक्रिया सहज आहे, म्हणून त्यांच्या बंधाला संश्लेष बंध हे नाव दिलं. तर हा पुद्गलाचा प्रकार घडू शकतो. म्हणून लाल रंग दोघांच्या रंगाचा मिश्रण झाल्यामुळे वा उत्पन्न झाला हे व्यवहारानं म्हणता येते. पण असं जीव आणि कर्म हे व्यवहारानं तरी एक झाले का? व्यवहारानंही ते तसे एक होत नाही, कारण त्यांचा संश्लेष संबंधही नाही. वस्तुतः दोघांनी आपापला स्वभाव सोडला. पुद्गलाने कर्मरूप बनला, जीवानी ज्ञान स्वभाव सोडून रागी बनला. हाच त्यांच्या बंधाचं वास्तविक कारण आहे. म्हणून जीवाच्या ठिकाणी हा जो रागद्वेष रूप भाव होतो आहे, हा रागद्वेष रूप भावच त्याच्या बंधाचं स्वरूप आहे. पुद्गलाच्या बंधाचं स्वरूप त्याची स्निग्धता, रुक्षता हे त्याच्या बंधाचं स्वरूप आहे. आणि म्हणून दोघांचा स्वतंत्र आपापल्यात बंध होत असताना दोघांचा निमित्त नैमित्तिक संबंध पाहून दोघांचा बंध झाला हा व्यवहार झाला. वस्तुतः दोघांचा बंध होत नाही. तथापि जीव अथवा कर्म प्रकृती या दोहोंचे हे एक कार्य नाही. कारण असे झाले तर अचेतन प्रकृती कर्ता ठरेल आणि भावकर्माचे म्हणजे सुखदुःखरूप फल देखील प्रकृतीस म्हणजे कर्मास प्राप्त होते असे मानावे लागेल. परंतु हे असंमत आहे. तसेच एकट्या कर्म प्रकृतीचे हे कार्य नाही. कारण प्रकृतीच्या ठिकाणी, प्रकृती म्हणजे कर्म, कर्माच्या ठिकाणी तर अचेतनपणा प्रकट आहे. सारांश हा की यांचा कर्ता जीवच आहे आणि हे जीवाचेच कर्म आहेत. कारण भावकर्म चैतन्यानुसारी आहे. भावकर्म म्हणजे भावकर्मामध्ये रागद्वेष हे होतील तर चैतन्य जिथे आहे तिथेच होतील. जिथे पुद्गल आहे त्या ठिकाणी पुद्गलामध्ये रागद्वेषाची उत्पत्ती होणार नाही. म्हणून भावकर्म चैतन्यानुसारी आहे. हे रागद्वेषाला दोन म्हणणार आहेत. रागद्वेषाचा करता जीव आहे हे सांगणार, आणि तेच आचार्य हे सांगणार की जीव रागद्वेषाचा करता नाही. तर आपला बंध त्याच्यामुळे होईल. तर जेव्हा आचार्य हे दोन कथन करतात तेव्हा त्यांच्या दृष्टीत नय असतात.
जेव्हा त्यांनी तुमचा स्वभाव त्रिकाळी स्वभाव किंवा निश्चय नयानं तुम्ही कसे आहे हे दाखवायचं असते तेव्हा सांगतात रागाधिक जीवाचे नाही. आणि जेव्हा तुमची आज अवस्था कशी आहे, आज तुमच्या पर्यायी काय आहे हे सांगायचं असते तेव्हा आचार्य हे सांगतात की रागाधिकाचा करता जीवच आहे. तर हे दोन नय जोपर्यंत कळत नाही आपल्याला तोपर्यंत हा गोंधळ होतो की एकाच आचार्याने सांगितलं किंवा रागाधिकाचा करता पुद्गल आहे जीव नाही, समयसारा सांगितलं, मग तेवढं पकडून बसलो आणि त्याचा एकांत केला. पण हे आचार्यांचं कथन निश्चय नयाच्या प्रामुख्यानं आहे हे कळलं नाही म्हणून हा गोंधळ झाला. जेव्हा निश्चय नयाचं प्रामुख्य असतं तेव्हा व्यवहार गौण असतो, पर्यायार्थिक नय गौण असतो. जेव्हा पर्यायार्थिक नयानं वस्तू पाहिली तर त्या पर्यायाचा करता रागद्वेषाचा करता जीव आहे हे तेच आचार्य सांगणार आहे. कर्ता कर्माधिकारामध्ये समयसारच्या एकाच अधिकारात दोन गोष्टी आचार्यांनी सांगितल्या की क्रोधाचा करता जीव नाही हेही सांगितलं आणि पुढे जाऊन क्रोधाचा करता अज्ञानी जीव आहे हेही सांगितलं. तर नय समजून घेणं हे अत्यंत जरुरीचं असतं. आगम लावायचा असेल तर, आचार्यांचं कथन समजायचं असेल तर. पुस्तक आहे, जो जीव रागादी भावांचे निमित्त कर्मालाच मानून आपणास त्या भावांचा अकर्ता मानतो, तो कर्ता तर स्वयं असतो आणि स्वतः निरुद्यमी होऊन प्रमादी राहावयाचे म्हणून कर्मास दोष देतो. हा तर दुःखदायक भ्रम आहे हे समयसार कलशमध्ये सांगितलेले आहे. राग जन्मनि निमित्ततां परद्रव्यमेव कलयन्ति ये तुये उत्तरन्ति नहि मोहवाहिनीं शुद्धबोध विदुरन्त. राग जन्मनी म्हणजे रागाची उत्पत्ती होत असताना, राग जन्मनी निमित्ततां परद्रव्यम एव, रागाची उत्पत्ती परद्रव्याच्या निमित्तामध्येच निमित्तानेच होते किंवा रागद्वेषा आपलं परद्रव्यामुळेच होते. आता याचं निमित्ताला गौण करा की रागद्वेष उत्पन्न झाले हे परामुळेच झाले असं जे मानतात. निमित्त शब्द तिथं कारण फक्त या अर्थाने, आपण ज्याला निमित्त म्हणतो त्या अर्थी नाही, पराच्या कारणानंच रागद्वेष झाले हे मानतो असं कलयंती असं जे मानतात. कलयंती ये तू ते जीव उत्तरंती नाही मोहवाहिनी. मोहवाहिनी म्हणजे काय? वाहिनी म्हणजे नदी, समुद्र म्हणा. त्या मिथ्यात्वाचं, मोह म्हणजे मिथ्यात्व, अशा त्या घोर मिथ्यात्वाच्या समुद्रात पडलेले जीव कधीही त्या समुद्राला पार करू शकत नाही. म्हणजे त्यांचं मिथ्यात्व कधीही नष्ट होऊ शकत नाही. कोणाचं? की जे रागद्वेषाची उत्पत्ती जी होते, जो आपला विकार आहे, या सर्वाला जबाबदार कर्माचा उदय आहे. माझं काहीच नाही त्याच्यामध्ये, सर्व जबाबदारी कर्माची आहे. कर्मांनीच असं केलेलं आहे. कर्मच मला झोपवते, कर्मच मला खेळवते, कर्मच मला हसवते. असं जो सर्वस्वी कर्मावर जो जबाबदारी टाकतो ते कधीच मिथ्यात्वाच्या पार जाऊ शकत नाही. उत्तरंती न ही मोहवाहिनी. असे जीव कसे आहेत? शुद्ध बौद्ध, शुद्ध उपदेशापासून, सम्यक दर्शनापासून, सम्यक ज्ञानापासून विधुर झालेले आहेत, रहित झालेले आहेत. आणि अंधबुद्धया, असे अंधबुद्धीचे जीव अशा प्रकारची मान्यता करतात. ते कधीही मिथ्यात्वाला नष्ट करू शकत नाही. कोण? जे सर्व आपलं बोल कर्माच्या उदयावर देतात. कर्मामुळेच असं झालेलं आहे. वेळ झाली आणि तो पॅरेग्राफही संपलेला आहे. 2 मिनिटांपासून घेतो. जे जीव रागाधिकांच्या उत्पत्तीमध्ये केवळ परद्रव्याला निमित्त मानतात, ते जीव शुद्ध ज्ञानाने रहित असल्यामुळे
अंधबुद्धी झालेले असून मोह नदी पार करू शकत नाही. समयसाराच्या सर्व विशुद्ध अधिकारामध्ये जो जीव स्वतःच रागाधिकांचा करता मानतो आणि म्हणतो की कर्मच जागविते, कर्मच झोपविते, परघात कर्माने हिंसा आहे, वेद कर्माने अब्रह्म आहे, म्हणून कर्मच करता आहे, अशा जैनासही सांख्यमती म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे सांख्यमती आत्म्यास सर्वथा शुद्ध मानून स्वच्छंदी होतो, तद्वत हा सुद्धा स्वच्छंदी झाला. या श्रद्धानामुळे हा दोष येतो की जर रागादी जीवाचे परिणाम न मानता जीव त्यांचा करता मानला तर रागाधिकांच्या उत्पत्तीचे भयही राहिले नाही आणि त्यांच्या नाशाचा उपाय करण्याचे प्रयोजन उरले नाही. तेव्हा स्वैराचारी होऊन खोटे कर्म बांधून अनंत संसारामध्ये यामुळे तो भटकत राहतो. या मान्यतेमुळे निज निधी निज में बताई अनंत अनंत उपकार है, उसके लिए जिनवानी माँ को वंदना शतबार है.